brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 4 मार्च 2025ला नगरच्या श्रीरामपूरमध्ये एक बातमी पब्लिश झाली आणि लोकल तिथलं दैनिक आहे, तिथे बातमी पब्लिश झाली आणि ती पब्लिश झाल्यानंतर त्या ज्या बातमीदाराने आणि ज्या संपादकांनी बातमी दिली त्याला 2 नोटिसेस आल्या. पहिली नोटीस आली ती नाशिकमधून आली आणि दुसरी आली ती म्हणजे मुंबईच्या बांद्र्यामधून आली. का मी तुम्हाला सांगतो ते. पहिली नोटीस अशोक खरात, ज्याला कॅप्टन अशोक खरात, बंधुबाबा अशोक खरात तुम्ही काही फ्रेज करू शकता, त्याने पाठवली. आणि दुसरी नोटीस आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाची. इंटरेस्टिंग प्रकरण त्यावेळी झालं जेव्हा भोंदूबाबाच्या प्रकरणात छापलेल्या एका बातमीवरती, ज्यामुळे त्याचं नाव घेतलेलं नव्हतं, त्याला एक स्पेसिफिकली कॅप्टन असा उल्लेख करण्यात आलेला होता आणि ते विशेषण वापरून बातमी केलेली होती. त्याच्यावरती महिला आयोग अचानक सतर्क झाला आणि तो म्हटला की महिला आयोगाने असं विचारलं की इतक्या महिलांची झाली तर तुमच्याकडचे तुम्ही पुरावे आम्हाला सादर करा. व्हेरी इंटरेस्टिंग प्रकरण आहे आणि हे प्रकरण इंटरेस्टिंग ह्याच्यासाठी आहे की आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे फोटो नाहीत, तर त्यांचे एक्झॅक्टली काय रिलेशन्स होते या गोष्टी जेव्हा समोर येऊ लागल्या तेव्हा मग ह्या सगळ्या एक एक अनेक्डॉट्स जोडत गेले. ज्या संपादकांना नोटीस आली होती नाव आहे खेमनार, माझ्यासोबत जातं. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला कसं कळलं हे सगळं? सर्वप्रथम मी आपल्या मुंबई तख्त आपण इथं आलात आणि ह्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी काम करतात. आणि खरं तर बघितलं तर मी गेले 12-15 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो. मी माझं दैनिक खबरदार पुढारी हे वृत्तपत्र मी स्वतः चालवतो, त्याचा मी संपादक आहे. आणि 1 वर्षापूर्वी माझ्याकडे काही पत्रकारितेचेच आपण म्हणा, मुक्त पत्रकारिता, शोध पत्रकारिता, असे काही तक्रारदार महिला म्हणा, त्याच्यानंतर तक्रारदार काही नागरिक म्हणा, असे लोक माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की साहेब ह्या प्रकरणाला तुम्हाला वाचा फोडावं लागेल, खूप गंभीर प्रकरण आहे, पण हा बाबा याची खूप पोच आहे, आयोगाच्या अध्यक्ष त्याच्या ट्रस्टवरती, याच्याकडे मंत्री येतात, खासदार येतात, आमदार येतात, पोलीस लोक याच्या पुढे बोलत नाही, कुणी अधिकारी याला डचकतात. मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्या प्रकरणाला वाचा फोडायचा निर्णय घेतला आणि मी माझ्या वृत्तपत्रात 4 मार्च 2025 रोजी कॅप्टन भोंदूबाबा, लिंग पिसाट कॅप्टन भोंदूबाबा याचा दैनिक खबरदार पुढारी पोल खोल करणार अशा मताल्याखाली मी ती बातमी प्रसिद्ध केली. त्यातले कॅप्टन भोंदूबाबाचे अनेक मंत्री संत्री, तुम्हाला दाखवू का ती बातमी? नाही, बघितली बातमी, बघितली. हां, तर मग अशा प्रकारची ती बातमी मी प्रसिद्ध केली. त्यानंतर कॅप्टन खरात यांनी तात्काळ वावी पोलीस स्टेशनला बातमी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 2 दिवस मला फोन आला इकडून, कॅप्टन खरात चांगला आहे, त्याचे काही लोकांनी इकडून, त्याचे नागरिकांनी, संबंधित लोक होते, मोठे मोठे लोक, त्या लोकांनी मला फोन केले, कॅप्टन खूप चांगला माणूस आहे, असं छापायला नव्हतं पाहिजे. मी म्हटलं बघा, मी बातमीत कुठेही कॅप्टन अशोक खरातचं नाव लिहिलेलं नाही, मी फक्त भोंदूबाबा छापलंय, लिंग पिसाट छापलंय, कॅप्टन छापलंय. म्हणजे मी मला जो पत्रकारिता, जो मला कायद्याने अधिकार दिला, जो मला संविधानाने अधिकार दिला, की कुणाची बदनामी होईल, कुणाची काही होईल, हानी होईल, असं कृत्य त्यामध्ये केलेलं नव्हतं. तरी देखील ती बातमी डायरेक्ट कॅप्टनला लागली का ती माझीची. म्हणजे हा जर कॅप्टन अशोक खरात आहे, मग हा भोंदूबाबा लिंग पिसाट आज आहे, या उद्देशाने यांनी माझ्यावरती त्या ठिकाणी ती फिर्याद दाखल केली, दखलपात्र गुन्हा वावी पोलीस स्टेशनला. बरं, तो तेवढं करून थांबला नाही. त्यानंतर कॅप्टन खरातनी डायरेक्टली मला वकिलामार्फत तब्बल 5 कोटी रुपयाची आबरू नुकसानीची नोटीस पाठवली. त्यानंतर मला महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर ताईंच्या PAच्या अगोदर मला फोन आले 2 दिवस, ताईंचा तुम्हाला निरोप आहे, तुम्ही ते खुलासा करून टाका, ती बातमी तशी नाही आहे म्हणून, तो बाबा तसा नाही आहे, नाही का. मी म्हटलं अरे बाबा, आता मी पत्रकार आहे. पण मला जेव्हा मी वुमन कमिशनच्या लोकांशी बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांना जी नोटीस पाठवली आहे ती नोटीस याच्यासाठी पाठवली आहे की महिलांवरती अत्याचार होत आहेत, याबद्दल तुमच्याकडे पुरावा काय ते सादर करा. त्यांनी आता माझा खुलासामध्ये बघा, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मी त्यांना काय सांगितलं, माझ्याकडे पुरावे आहे, मी तर एक पत्रकार आहे ना, तुम्ही संविधानिक पदावर बसले, तुमच्याकडे पोलीस आहे, सोर्स आहे, मी बातमी छापली आहे, त्यात कुठलं नाव नाही, तुम्ही पोलिसांना हे पत्र मला देण्यापेक्षा जर पोलिसांना जर दिलं असतं तर लवकर तपास झाला असता आणि 1 वर्षापूर्वीच बाबा जेलमध्ये गेला असता. ते झालं नाही. झालं नाही.
मग आयोग जर पत्रकाराला देतंय पण मग पत्रकाराला देतं हे तर मग सुमोटो गुन्हा का दाखल करते पत्रकारावरती? काय झालं मला सांगा, सुमोटोचा काय इश्यू आहे? सुमोटोचा गुन्हा सिटी पोलीस स्टेशनला माझ्याबद्दल, आता श्रीरामपूरला मी ते पत्र पण तुम्हाला देणार आहे लवकर सर्व पत्रकारांना, तर शहर पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलं का दत्तात्रय खेमनरवरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा. बरं सुमोटो का? स्वतःहून पोलिसांनी पुढे येऊन तो गुन्हा दाखल करून घ्यावा. हा नाही, महिला आयोगाचा जो राईट्स आहे त्यांचा, महिला आयोगाच्या अध्यक्षाला जो राईट असतो सुमोटोचा, तो राईट त्यांनी त्या ठिकाणी वापरला का तुम्ही एक तर ती महिला आम्हाला दाखवा कोण आहे किंवा ती महिला समोर घेऊन या. आता जर एखाद्या महिलेसोबत लैंगिक कृत्य घडलेलं आहे, एखाद्या महिलेसोबत तो प्रकार घडलेला आहे, ती जर उच्च घरातली असेल, फॅमिलीमधली असेल, तिला परिवार असला तर ती तुमच्या समोर कशी येणार? बरोबर. बरं आज ही जी महिला आली इथपर्यंत पोहोचायला 1 वर्ष लागलं ना. 1 वर्षाने होईना हे सत्य समोर आलं, एक महिलांनी धाडस केलं, तिचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि ती महिला आज समोर येऊन तिनं कॅप्टन खरातवर 376चा गुन्हा दाखल केला बलात्काराचा, त्यात तो अटक आहे. आणि कॅप्टनच्याच फोनमध्ये ते 58 व्हिडिओ सापडली. व्हिडिओज तुम्हाला माहिती होते आधी असं? हा व्हिडिओ आहे हे 100% माहिती होतं ना. कोण काढायचं ते? नाही कोण काढत होतं, स्वतः कॅप्टनच काढत होता. असं अदरवाईज तरी जर आतमध्ये नाही, मला असं विचारायचं की असं होऊ शकतं की एखाद्याला कॅप्टनला अडकवायचंय म्हणून त्याने त्याच्या रूम मध्ये कुठला कॅमेरा लावला वगैरे, असं नव्हतं? काय होतं माहिती का, मुळात हिडन कॅमेऱ्याचे जे असतात ते हिडन कॅमेऱ्याचे व्हिडिओ वेगळे असतात. कॅप्टननी त्याचा जो मोबाईल होता तो मोबाईल तुम्ही आज बघा, पोलिसांनी तो हस्तगत केला असेल. कॅप्टन करतो म्हणजे विदेशातला मोबाईल आहे, फॉरेन कंट्रीतला तो मोबाईल आहे, जो आर्मीमध्ये जो मोबाईल मिळतो पहा, आर्मीच्या लोकांना असतो तो वेगळ्या पद्धतीचा लॉक बिग म्हणजे बनगडी तर काढू शकत नाही. तो मोबाईल पण तेवढा इम्पॉर्टंट आहे काय, तो मोबाईल म्हणजे भारतीय सैनिकाकडे नौदलाकडे असणारे ते वेगळे फीचर्स असणार मोबाईल आहे काय, त्याचा डाटा सिक्युरिटी असतो किंवा कोणी त्याचे लॉक्स खोलू शकत नाही. अदर जे फोन आपण वापरतो इव्हन ॲपलपासून काय, पण तो कॅप्टनचा फोन बघा कसा आहे, तुम्हाला तो डाटा रिकव्हर करताना आता पोलिसांना तो मिळाला असेल कदाचित, आणि पोलिसांना डाटा रिकव्हर करताना ते व्हिडिओज मिळालेले त्याच्या मोबाईलमधून स्वतःच्या. आणि कॅप्टनने आपण जर म्हटलं तर दुसऱ्याला ते व्हिडिओ काढायला लावले किंवा कोणी काढायला लावले किंवा कॅप्टनला ब्लॅकमेल करायचं, पण कॅप्टन त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी कृत्य करत होता. आपण बघितलं का कॅप्टनचे असे व्हिडिओ होते का मागं मूत्र करतोय, ते महिलांना पाचतोय, म्हणजे स्वतः लघवी करतोय आणि ती लघवी त्या बायकांना पाचतोय. असे तुम्ही साधारण किती महिलांना भेटला अशा साधारण? नाही आता कसं आहे माहिती का, महिला माझ्याकडे त्यावेळेस येऊन गेल्या ना प्रॉपर. आता काही महिला भक्त म्हणून गेल्या, काहींना ओरली माहिती होती. आता जनरल पत्रकारला कसं होतं, कुणी आलं एखाद्या पत्रकारला ओरली माहिती तर आम्ही गेलतो बरं का तिकडे त्या बाबाची अशी चर्चा आहे, इकडे त्या बाबाची चर्चा आहे. म्हणजे असे प्रकार नाशिकमध्ये घडत होते काय. नाशिकला जरी आपण गेलो ओरली तरी आपल्याला तिथे लोक सांगत होते इकडं असं घडतं तिकडं असं घडतं. काही महिला इनडायरेक्टली म्हणतात साहेब असं आहे बरं का, आमचे नातेवाईक गेले त्यांच्याशी असा प्रकार घडला, यांच्याशी अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहे. महिला तुमच्याकडे कशी डायरेक्ट आली, तिनं पोलिसात जायला पाहिजे, आमच्याकडे यायला पाहिजे आयोगाकडं, असं नाही आहे तसं नाही, तो बाबा तसा नाही. अहो तो बाबा तसा नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला? तो बाबा तसा नाही का असा अधिकार दिला? कारण मला ज्या महिला माझ्याकडे त्यावेळेस आलत्या किंवा जे लोक मला भेटले होते त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, दत्ता भाऊ तुम्हाला याच्यामध्ये प्रेशर येणार आहे, तुम्ही संपादक आहात, तुम्हाला सांगतो. कारण याच्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष तिथं डायरेक्टर आहे, त्यांचं त्या पाठीवरती नाव आहे, त्यांच्या आश्रमातलं ट्रस्टवरती आहे. मला ह्या सर्व गोष्टीची कल्पना होती, माझ्यावर गुन्हा दाखल होईल, माझ्यावर हल्ला होईल, अटॅक होईल, मला पोलिसांकडून राजकारण्यांकडून दबाव येईल, या सगळ्या गोष्टीची मला अगोदर कल्पना होती. तरी देखील मी माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनींना न्याय देण्यासाठी इतकं मोठं धाडस हिंमत केली होती. पण मग आता मला सांगा, या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकरांचं काय म्हणणं होतं या सगळ्यामध्ये? तुम्ही असं म्हणता की ती चांगले आहेत म्हणून ते सांगत होत्या स्वतःहूनच. बाबा तुम्ही खुलासा करा लगेच, मला इमिजिएट खुलासा द्या. नाही त्यांचं म्हणणं काय करायचं, तुम्ही खुलासा देऊन टाका का असा कुठला बाबा नाही, कोणा भोंदत नाही, काय नाही. म्हणजे भोंदू बाबावरती हे ट्रस्ट असल्यामुळं बाबा त्यांना सांगत होतं, ते मला प्रेशराईज करतात ना. मग त्याचा खेमनार काय म्हणतो, थोरातचा कधी फोन आला का तुम्हाला? थोरात नाही, खरातचा मला फोन नाही आला, पण खरातचे जे हस्तक होते काही लोक, त्यांनी खरातने काय सांगितलं, एका पोलीस अधिकाऱ्याचं, मी आता नाव नाही घेत, वरिष्ठ लेवलचा पोलीस अधिकारी एकदम, त्या पोलीस अधिकाऱ्यांचं आणि त्यांचं कॉर्डिनेशन होतं. तर त्यांनी त्याला काय सांगितलं की खेमनारांना माझ्याकडे घेऊन या आश्रमात, त्यांनी माझी माफी मागायची, मी अशोक खरातांची माफी मागायची, मग हे प्रकरण मिटल. नाहीतर मी त्याला बर्बाद करल, त्याला 5 कोटी रुपयाचा मी दावा ठोकलेला आहे. पोलिसांना सांगितलं तिथं वावी पोलीस स्टेशनला, असा जबाब घ्या, तसा घ्या, असं घ्या, तसं. वावी पोलिसात पण सेटिंग होती. मग मी जेव्हा वावीला गेलो साहेब, मी पत्रकार होतो, मी ऑलरेडी जाताना माझे मित्र कॅमेरे बिमेरे असं सगळं सिस्टम घेऊन गेलो तिथं, का उद्या माझ्यावर त्या ठिकाणी दबाव नको यायला. का मी त्यांना सांगितलं जे काही जबाब देईल मी सगळं इन कॅमेरा देईल,
जे काही इथं होईल तुमच्या पोलीस स्टेशनला कॅमेऱ्यात होईल. त्यानंतर मग कधी रुपाली चाकणकर त्यानंतर मी सांगतो ना, त्यांच्यानंतर ही जो प्रकार घडला ते मला ज्यावेळेस त्यांच्या नोटीस आल्या, सगळ्या गोष्टी घडल्या, मी बातमी प्रसिद्ध करायचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्याच्या नंतर ह्या जो प्रकरणाला अनेक लोक असे होते का ते दबक्या आवाजात सांगत होते की हे सत्य छापलं आहे पत्रकारांनी, याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. मला अनेकांचे असे फोन येतात होते, काय पर्सनली लोक मला काय येऊन भेटली. नाही, पण तुम्हाला जे लोक येऊन भेटले ते विक्टीम असतील ना सगळ्याचे, म्हणून तर भेटले. हा नाही विक्टीम म्हणजे काय होतं माहिती का, त्याच्यामध्ये काही जे लोक असे होते का काही लोकांना माहिती होती ओरली कोणाचा सोबत प्रकार घडला, असे काही लोक होते. काही लोक जे होते समजा आपण सोबत एका ठिकाणी फिरायला गेलो, तुम्ही ती घटना डोळ्यात बघितली, मी बघितली, तुम्ही काय ना आम्ही सोबत होतो, आम्ही त्या पाहिले, तुम्ही तुमच्या मित्राला शेअर केली. तुमचा मित्र काय म्हणला, अरे अशी शेअर केली का, आपल्या जिल्ह्यात असा एक पत्रकार आपण त्याला सांगू, तो त्याला वाचा फोडू शकतो. दत्ता खेमनर डेअरिंग पत्रकार आहे बुवा, डॅशिंग पत्रकार आहे, छापू शकतो, हिंमत आहे, गट्स आहे. तर मग त्यांनी मला ती घटना सांगितली. मग त्यांनी त्याच्या मित्राला बोललो छापायला लागेल तुम्हाला, मी छापतो म्हटलं. किती महिला आहेत या सगळ्यामध्ये, काय वाटतं? आता बस का, बाबाचा धंदा अनेक वर्षापासून सुरू आहे. मुळात तो बाबा कॅप्टन हा कोणत्या सेनेत होता, कोणत्या दलात होता, का नेव्हीचा आहे म्हणतात लोक, मर्चंट नेव्हीचा आहे, पण त्याचे काही आहे का डॉक्युमेंट, खरं तो मर्चंट नेव्हीत होता का नव्हता, तो ॲस्ट्रॉलॉजीची पदवी कुठून घेऊन आला, अशा काही लोकांना त्यांनी फसवलेलं आहे. तुम्हाला सांगतो मी, बघा आपल्या बोटामध्ये हा जो खडा आहे, आता समजा हा माझ्या बोटामध्ये अंगुठीत खडा आहे, हा जो माझ्या अंगुठीतला खडा आहे, हा ओरली समजा आपण घेतला तरी दुकानात गेलो तरी 5, 10, 15,000, 20,000 असं असे बनावट रत्न खडे आणायचे. तो ज्याच्यासोबत घडलेला हकीकत सांगतो तुम्हाला, ज्या व्यक्तीसोबत असं घटना काय प्रॉब्लेम होता आणि मग त्याने काय सोल्युशन. आता तो व्यक्ती बिझनेसमॅन होता, त्याचं नाव मी करत नाही, पण तो प्लॉटिंग व्यवसायात त्याचं खूप मोठं नाव होतं, उद्योजक होता तो. आणि अचानक त्याच्यामध्ये 19-20 व्हायला लागलं. तो एका मित्रा थ्रू कॅप्टनकडे गेला. कॅप्टनकडे तो त्या तिथे गेल्यानंतर कॅप्टननी त्याला काय सांगितलं सुरुवातीला, मी तुझं व्यवस्थित करून देतो, अमकं करतो तमकं करतो, नाही का, तुला एक खडा रत्न घ्यावं लागेल. बरं. त्याला तो हातातला रत्न दिला, त्याची किंमत होती 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये. नंतर एक दिला तो 2 लाख रुपयाचा. बरं ते घातलं, ते बँक टॅक्स निघालं, नंतर काही फायदा नाही, काहीच नाही, तो फसल्या गेला. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. इव्हन महाराष्ट्राच्या एका मंत्र्याला कॅप्टननी महाराष्ट्राच्या एका मंत्र्याला शक्तिवर्धक गोळ्याचं पाणी करून बाटलीत भरून ते वैष्णव आहे हे तुम्ही प्या, तुम्ही एनर्जिक राशाल, चांगलं राशाल, तुम्हाला भविष्यामध्ये खूप ताकद येईल, असा सुद्धा प्रकार केला. कोण नेता असा मंत्री महाराष्ट्रातला, मी नाव तुम्हाला आता नाही सांगू शकत. आत्ता मंत्री आहे? नाही, आता माझी तो तेव्हा मंत्री होता. ठीक आहे. बरं, मला आता हे सांगा, किती महिला असतील या सगळ्यामध्ये साधारण? आता कसं आहे माहिती का, हे बघा आपलं काम असतं एखाद्या गोष्टीला वाचा फोडणं, पण डीपमध्ये ह्या महिला, आता महिलाचा विषय काय झाला माहिती, हा विषय 58 काहीतरी 58 क्लिपच सापडल्या. 58. साधारण तुम्हाला काय वाटतं की इतक्या वर्ष प्रॅक्टिस करतोय तर किती महिला असतील की याच्यामध्ये? मी अंदाज घेतला ना, जर याच्याकडे भविष्य पाहणारे रोजचे लोक येतात, महिला येतात, हे येतात, एक सरासरी आपण धरून चालायचं आहे. बघ काय होतं, मी काल राहुल सरांना बोलताना सांगितलं, मला ते 200 बोलायचं होतं, मी राऊंडली त्यांना 2000 बोलून गेलो. 200च्या आसपास महिला बळी पडलेल्या असतील, 200 ते 300 महिला असतील, 200 महिला असतील. आणि काय होतं माहिती, पण सगळ्या उच्चवर्णीय किंवा चांगल्या घरातल्या एकदम वेल एज्युकेटेड महिला असतील. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्या महिला कुठेतरी सरकारी नोकरीला, त्यांच्या घरातलं कोणी व्यक्ती राजकारणामध्ये नामांकित व्यक्ती. आता लोक कसं असतात, एखाद्या पुढाऱ्याची एखाद्याच्या बाबाशी ओळख असली, तो काय करतो, विथ फॅमिली जातो. विथ फॅमिली गेल्यानंतर बाबा काय करणार, ही तुमची मुलगी का, हा ठीक आहे, हिचं भविष्य तर एकदम व्हेरी गुड, मला महादेव प्रसन्न आहे, मला ज्याकडे पाठवायला मी करून देतो सगळं व्यवस्थित. पैसे कुठून, यातूनच सगळे तयार झाले का? प्रॉपर्टी बरीच प्रॉपर्टी शिर्डीत प्रॉपर्टी आहे. मी याच्या पलीकडे जाऊन सांगतो, एकही मीडियावाल्याने दाखवलं नाही, तो खुलासा तुम्ही दाखवा. कॅप्टन खराची प्रॉपर्टी विदेशात खूप आहे. बरं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॅप्टन खराची केवळ महाराष्ट्रात प्रॉपर्टी नाही, कॅप्टन खराची प्रॉपर्टी ही विदेशात आहे. कॅप्टन खराची प्रॉपर्टी विदेशात त्याचं घर आहे, सगळं आहे. आणि मला मध्यंतरी अशी माहिती भेटली होती का जेव्हा मी बातमी छापली त्याच्यानंतर 2 ते 4 वर्ष, म्हणजे त्या बातमीच्या नंतर कॅप्टन खरातच्या मुलीचं आता मध्यंतरी लग्न झालं. ते लग्न झाल्याच्या नंतर कॅप्टन खरात हा विदेशात शिफ्ट होणार होता. हो. लग्न कुठे झालं? नाशिकला. बरं. रुपाली चाकणकर होत्या?
मग सगळे मंत्री होते, लोकांना त्यांनी पत्रिका दिली फोटो वगैरे देतात. हा. आणि महत्वाची गोष्ट, कॅप्टन खरातला जेव्हा आपण ती बातमी छापली का तो व्हायबल झाला, त्याला असं वाटत होतं का आता माझं भांडाफोड होणार आहे. त्या पिरियडमध्ये कॅप्टनचं विदेशात निघून जायचा प्लॅन चालू होता आणि आज त्याचा तो प्लॅन होताच. भाषा तर भरपूर येतात. हा, भाषा भरपूर येतात आणि तो विदेशात त्याला बघा तुम्ही त्याचे एअरपोर्टला जा. कॅप्टन खरातने आतापर्यंत परदेशामध्ये केलेले 26-27 देश तो फिरलेला आहे. हम्म. 26-27 देशामध्ये फिरतो तो आणि त्याचे तुम्हाला लगेच विमान तिकिटावरून याच्यावरून रिझर्वेशन समजेल बरं. का याचं विदेशात देखील कनेक्शन आहे. मग याचे काही विदेशात बाबा बसलेले का, तिकडून काही मटेरियल येतं का, हे देखील चेक केलं पण पाहिजे. साधारण काय म्हणजे तुमचा अंदाज काय आता, तुम्ही वर्षभर फॉलोअप घेताय सगळ्याचा, की किती प्रॉपर्टी असावी याची? मी सांगतो किमान याची प्रॉपर्टी 500 कोटीच्या आसपास आहे. काल मी बऱ्याचशा चॅनलला बघितलं, त्यांनी 200 कोट दाखवली, पण ही 200 कोटची नाही, किमान 500 कोटच्या आसपास ही प्रॉपर्टी. 500 करोड रुपये, 500 कोटी रुपये. 500 कोटी रुपये. आणि विदेशात असेल तिथं वेगळी. हां हां हां. बरं, हा कुठं रिटायरमेंट झाल्यानंतर एवढा फंड्स मिळत नाही, पैसा मिळत नाही, याच्याकडे कुठं अर्निंग सोर्स नाही. मग याला काही ब्लॅक फंड्स लोकांचे आहे का, स्लिपिंग पार्टनर कोण कोण आहे, याच्याकडे पैसा कुठून येतो, हा देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चौकशी. तुम्हाला असं डाऊट आहे का की रुपाली चाकणकर पण काही बिझनेसमध्ये पार्टनर असल्याचं? 100% असणारच. कारण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष जर तुमच्या तिथं आहे तर मग असू शकत कशावर नाही. चौकशी करा ना, पोलिसांनी तपासात चौकशी केली पाहिजे, कॉल डिटेल काढले पाहिजे, CDR काढले पाहिजे, प्रॉपर्टी कुठं कुठं आहे त्या प्रॉपर्टी सगळ्या चेक केल्या पाहिजे, त्याचे 7-12 चेक केले पाहिजे. 7-12 करा. खरेदी उतरे असतात, खरेदीमध्ये तुमचे साक्षीदार लोक असतात, याचे नातेवाईक त्याचे नातेवाईक रिलेशनशिप करून बीड होतं लगेच ते. 500 कोटींची प्रॉपर्टी एवढी? 500 कोटींची प्रॉपर्टी जास्त. आपण एक ओरले अंदाज सांगतो, पण मी सांगतो 500च्या वरती असेल. त्याचं घरच काही करोड रुपयाचे. तुम्ही बघितलं का तो बंगला, तुम्ही गेलेत नाशिक मधला? मग त्याला दगड कुठून आणला, तो बनवला कसा, तर कशा पद्धतीने बनवला गेला आहे. कुठून आणला दगड? तो संगमरवरी दगडामध्ये बनवला नाही, कोरीव दगडामध्ये. आपण ओरले वीट बांधकाम मधलाच बंगला नाही तो. तो बघा तुम्ही गेल्यानंतर तो राजमहल ताजमहल सारखा बनवेल तिने. अरे बापरे. त्याची व्हॅल्यू किती त्या बंगल्याची ते चेक केलं पाहिजे. महागड्या गाड्या कुठून आल्या बाबाकडे. बरोबर नाही, एक गोष्ट आता तपासामध्ये येईलच. मी तर तुमच्या चॅनलच्या मार्फत आता एक विनंती अशी करणार आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सुद्धा या सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्याचा एक सेपरेट गुन्हा या बाबावर नोंदवला पाहिजे. शासनाचा कर बुडवला नाही इतकी करोडची प्रॉपर्टी. तुम्ही बातमीमध्ये असं त्याचा लिंग पिसाडाचा उल्लेख केला होता. सो आय एम शुअर की तुमच्याकडे काही व्हिडिओज असतील आणि तुम्हाला काही अनुभव लोकांनी शेअर केले असतील, त्याशिवाय तुम्ही काही शब्द वापरणार नाही. मग मुद्दा असा आहे की आता जेव्हा व्हिडिओ तो बाहेर आला, दिसतंय की काय चाललंय, काय नाही काय नाही. महिला काय म्हणजे मला प्रश्न असा पडलाय की का महिला तयार झाल्या? काय तो ब्लॅकमेल करत होता, तो काही त्यांना खायला देत होता, तो काही, मला काही लोक म्हटले हिप्नोटाईज वगैरे करायचा, काय काय नक्की? आता कसं आहे, तो महिलेला डायरेक्ट काय म्हणायचं माहिती का, मी स्वतः स्वयंभू ईश्वर देव आहे आणि तुला आता जर तुझं आयुष्यात जर तुला चांगलं करायचं असेल तर त्याच्यासाठी मला तुझं योनीचं शुद्धीकरण करावं लागेल. बरं, योनी शुद्धीकरण करावं लागेल. मग त्याच्यासाठी त्या महिलेला म्हणजे ते त्याचं गोमित्र पाजणं किंवा त्याचं लिंग हे करणं, अशा ज्या घाणेरड्या कृत्य आहे. आता हे नॅशनल चॅनलवरती बोलणं उचित नाही आपल्यासारख्यानी, पण आता बोलायची वेळ आली का इतकं घृणास्पद कृत्य त्या माणसाने केलेलं आहे. आणि त्या केल्याच्या नंतर जगातल्या बाईला तुम्ही जर ऑफिसमध्ये पाठीमागं लघवी करताय, 30 लघवी पुढे देताय. बरं, पेताड एक नंबरचा, रम पितो, क्वार्टर पितो, रम पितो, पेताड बाबा येतो. त्याला दारूचं खूप व्यसन नाही, बापरे, बेवडा आहे. बरं, तो दारू पण पितो काय, आणि ती माहिती पण आम्हाला भेटली होती का दारू पितो, रम पितो. का अशा प्रकारची घटना या बाबासोबत आज अखेर घडलेली आहे. आणि अशा बाबाला मी तर म्हणतो महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बाबाला याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे. याला त्या गोष्टीमध्ये अनेक गुन्हे दाखल करून याच्यावरती शिक्षा लागली पाहिजे. SIT तर स्थापन झाली आता, ती पुढे करेलच. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते खरंच संमोहित करणं, हिप्नोटिझम असं काय होतं काय सगळ्यामध्ये? कारण काय 8-10 महिला मी समजू शकतो, इतके व्हिडिओ सापडत आहेत, इतक्या अजून महिला पुढे आलेल्या नाहीत. कारण त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण मला काय जाणवतं, मी कालपासून ज्यांच्याशी बोलतोय ना, दिस इज व्हेरी हाय प्रोफाईल केस. म्हणजे एखाद्या IAS अधिकाऱ्याची पत्नी असेल, एखाद्या IPS अधिकाऱ्याच्या याच्यामध्ये आणखी कोणीतरी बहीण किंवा आणखी नातेवाईक कोणतरी असेल, किंवा एखाद्या नेत्याच्याच घरातलं कोणतरी त्याची मुलगी किंवा पत्नी असेल, असं सगळं. आता असं आहे की जेव्हा तुम्ही समाजाच्या या क्लासमध्ये वावरता त्यावेळी तुमच्यासोबत असं काहीतरी झालंय हे सांगणं
आणि हे चार चौघात येऊन बोलणं, ह्या गोष्टी तुम्हाला फार डिफिकल्ट होऊन जातात. आत्ताच्या घडल्यात ते, त्यामुळे अजून कोणत्या महिला फार बाहेर येत नाही असं मला वाटतं. पण मला आता तुम्हाला विचारायचं आहे की असं काय होत होतं की त्या महिला, म्हणजे असं काय होतं की त्या महिलांना ब्लॅकमेल केलं जायचं की बघ तुझा आधीचा व्हिडिओ आहे, मग तू परत काय बोलू नको वगैरे? नाही, याच्यामध्ये कसं होतं माहिती का, आता समजा एक महिला बघा ती काल बोलली का तू जर माझ्यासोबत अफेअर ठेवलं नाही तर तुझा नवरा मरल. कॅप्टन खरातानी ती महिलाने काय सांगितलं का बुवा, त्या महिलेने सांगितलं का बाबा तिला असं ब्लॅकमेल करत होतं का तू माझ्याशी प्रेम संबंध कर, नाही तर तुझा नवरा मरल. एखादी बाईला नवरा मरल. आता एखादी मुलगी, तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी, त्याच्यातली एक ती रिअल घटना आहे बरं का घडली ते बाबा. ते घटना घडलेला विषय असा आहे, एक मुलगा, एक बाप आणि आई आपल्या स्वतःच्या एज्युकेटेड मुलीला बाबाकडे घेऊन जातात कॅप्टन खराताकडे. जेव्हा बाबाकडे घेऊन जातात, बाबा काय करतो माहिती का, ठीक आहे चला तुमचे मुलगी माझ्याकडे घेऊन आले तर मग मुलीला बाहेर ठेवणार, म्हणजे आईवडिलांना बाहेर बसवणार, तिला आतमध्ये पाठवा. आणि मग त्या मुलीला सगळा असा घाणेरडा प्रकार तिच्या शिकला आतमध्ये. हे असे प्रकार त्यांनी इतके विचित्र. मुलीने सांगितलं नाही कुटुंबियांना काय झालं ते? मुलीनं सांगितलं नाही, म्हणजे त्या मुलीला त्यांनी जे काही आतमध्ये सांगितलं की हे बघ माझी ओळख इतकी आहे, तुला इथं जॉब लावून देईन, हे करन ते करन, माझ्याकडे चाकण कर, मॅडम इथं आमच्या ट्रस्टी आहे, बरं, माझे सीएम इथे येऊन जातात, सगळे येतात, कोणाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुला येऊ मिनिटात नाही का, असे म्हणजे. आणि हा तो प्रकार केलाच, हा समजा करून मुलींना मोहित करणं बरं का, त्यांना असं जाळात अडकवणं, तुला जॉबला लावतो, हे करतो, असं तर घडलंच. पण त्या ठिकाणी येणाऱ्या उच्च घरातले समजा बिझनेसमॅन लोक, ते लोक बाबाकडे भविष्य बघायला आले. आल्याच्या नंतर बाबा तिथं येणाऱ्या महिलांचे आणि त्या तिथल्या बिझनेसमॅन लोकांचे दोघांचे प्रेम संबंध करून द्यायचे. हा तुमची कुंडली खूप छान जमते यांच्यासोबत, तुम्ही एकत्र आलं पाहिजे दोघांनी, तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे, तुमचं आणखीन उज्ज्वल भविष्य मी आत्ताच बघितलं माझ्या तपश्चर्यामध्ये, तुम्ही एकत्र आलं पाहिजे. मग त्यांचं दोघांचं अफेअर जुळून द्यायचं. अफेअर जुळून दिल्यानंतर थोडे दिवस जाऊ द्यायचे. थोडे दिवस गेल्याच्या नंतर बाबाच त्या समोरच्या व्यक्तीला फोन करणार आहे, अरे बाबा ती समोरची व्यक्ती तर प्रेग्नेंट आहे. अरे बापरे, समोरची व्यक्ती प्रेग्नेंट आहे. आणि असं म्हणून मग तू आता बघ बाबा, ती उद्या जर केस केली काय झालं तर तू होतं येऊन जाशील, तू तो इतका उद्योगपती बिझनेसमॅन आहे. असं करून एका व्यक्तीकडून बाबाने तब्बल 20 कोटी रुपये घेतले. तब्बल 20 कोटी रुपये घेतले, तब्बल 20 कोटी रुपये. आणि समोरच्या महिलेला सांगितलं, अगं तुझे तुझे आणि आता त्याचे काही गुण जुळत नाही, तू त्याचा विषय सोडून दे. तिला 1 रुपया दिला नाही. मी आता श्रीरामपूरमध्ये नाशिक सिन्नर ठिकाणी काय काय चाललंय हे पण थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. पण मूळ इथे येण्याचं कारण हेच होतं की ज्यावेळी माझं आणि काल त्यांचं बोलणं झालं तेव्हा मला 2 गोष्टी समजल्या की याचा व्याप खूप मोठा आहे आणि जितका तपास पुढे जाईल तितका याचा परीघ वाढणार आहे, तो कमी उलट होणार नाही आहे. मग अशी मी सांगितलं की ज्याला आपण आपल्या समाजात हाय क्लास असं म्हणतो किंवा ज्याला समाजातला क्रिमी लेअर असं आपण म्हणतो, तो क्रिमी लेअर सगळ्या बाबाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच तुम्हाला अगदी महाराष्ट्राच्या महिला आयोगापासून ते महाराष्ट्रातले मोठे मोठे मंत्री नेते या सगळ्यांचे फोटो तुम्हाला त्यांच्यासोबत दिसतील. कारण त्या सर्कलमध्ये, त्या ऑर्बिटमध्ये तो वावरत होता आणि त्याचे क्लायंट्सही त्याच पद्धतीचे होते. त्यामुळे पैसा असेल, त्या पैशातून आलेलं पॉवर असेल आणि त्यानंतर मग सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध किंवा आपणच काहीतरी ट्रस्ट स्थापन करायचं म्हणायचं, साहेब तुम्ही पण ह्या ट्रस्टवरती चांगलं काम करतोय आणि मग त्यांना ट्रस्टवरती घ्यायचं आणि त्यांच्याकडून फंड जे घ्यायचे, भाई मोठा झोल आहे हा सगळा. आणायचं तुमच्यापर्यंत एक गोष्ट आणतो. पण धन्यवाद तुमचे खूप, कारण तुम्ही आला आणि इट इज नॉट दॅट इझी की एखाद्या तालुक्या लेवलच्या लोकल रिपोर्टरला किंवा तिथल्या संपादकाने इतका मोठा विषय हातात घेणं आणि त्यानंतर तो तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणं इतकं सोपं नसतं. आपल्याला व्हिडिओ बघायला फार सगळं सोपं असतं, पण बातमीदारी करणं राहून इथे फार अवघड असतं, घाम निघत असतो. बघत राहा, मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आज नगरमधून.